तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वैष्णवी आगवण्याची आत्महत्या आहे की हत्या आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट। वैष्णवीला कंटिन्यू 1 आठवडा सतत मारहाण होत होती। वैष्णवीच्या शरीरावर ज्या 30 जखमा आहेत त्यापैकी 15 जखमा ह्या तिच्या मृत्यूच्या 24 तासाच्या आतल्या आहेत। आता मारहाणीला कंटाळून तिने आत्महत्या केली की मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आत्महत्येचा बनाव केला हा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने आहेत। ताई, दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत। वैष्णवीच्या मृत्यूवर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये मला वाटतं असं दाखवलं जातं आहे की तिला सतत मारहाण होत होती। काही जखमा ज्या आहेत त्या 5-6 दिवसापूर्वीच्या आहेत, काही जखमा आहेत त्या 3-4 दिवसापूर्वीच्या आहेत आणि 15 जखमा तिला 24 तासाच्या आतल्या आहेत। तर ह्याच्यावरनं सिद्ध होतं की तिचा छळ हा सातत्याने होत होता आणि मारहाण करताना म्हणजे 15 जखमा जर तिला 24 तासाच्या आतल्या होत्या तर त्या मारहाण करताना ती हत्या झाली का ती खरंच आत्महत्या होती? आता हे बऱ्याचशा केमिकल टेस्टवरनं पण कळेल। आत्ताच्या घटकेला त्याचे रिपोर्ट्स अजून मिळालेले नाही आहेत। तर इतर काही विषबाधा होती का तिला मारहाण करतानाच तो झाला आहे ते हे सगळे ब्लड रिपोर्ट्स पण अजून येणं बाकी आहे। पण मला असं वाटतं आहे की खूपच अतिशय वाईट पद्धतीने तिला मारून शेवटी तिचे जर हे मृत्यू झाला असेल तर या कुटुंबाला काय म्हणायचं? आणि आता जे खुलासे होत आहेत माझ्याकडे रोज नवीन काही माहिती येते। जसं आधी ती निलेश चव्हाणची माहिती आली होती की त्यांनी पण कौटुंबिक छळ केला होता, बायकोचे व्हिडिओज बनवले होते। तसाच त्यांचा अजून एक मित्र आहे सुयश चौंधे नावाचा, तर त्याची काही माहिती आली आहे की त्यांनी त्याच्या बायकोचा असाच छळ केला आहे। एवढंच नाही तर तिला देखील मारहाण करण्यात येत होती। आणि हे सुयश चौंधे म्हणजे कोण की ज्याची थार गाडी आत्ता पकडली गेली आहे, तर याच्याकडे ती थार व्यतिरिक्त अजून एक क्रेटा गाडी आहे ज्याला लाल दिव्याचे त्यांनी हे लावून त्याचे देखील व्हिडिओज आले आहेत। ते मी काल CPना कालच संध्याकाळी पाठवून दिले, कारण मला असं नेहमी वाटतं की आधी आपण यंत्रणेला ते द्यावे आणि मग ते माध्यमांकडे देऊन लोकांपर्यंत ही बातमी जाऊ द्यावी। तर ही सगळीच्या सगळी यांची टोळी होती। जसं त्या शशांक, हा सुयश, निलेश हे सगळेच जण असंच करायचे। प्रत्येकाने आपापल्या बायकोला छळलंय, प्रत्येकाची 2-2, 3-3 लग्न झाली आहेत आणि हेच काम हल्ली लोकांनी केलंय, पैसा काढणं, छळ करणं। कारण विकृत मानसिकता असली की ती सगळी आपण म्हणतो ना बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर, ते सगळेजण जे होते ते तसेच एका माळेचे मणी होते, म्हणूनच ते एकत्र जायचे। मॅडम, हे एवढा पैसा दाखवायचे, सोशल मीडियावर गाड्या दाखवायचे आणि घरामध्ये यांच्या महिलांवर अन्याय होत होता, अत्याचार होत होता, याकडे कसं? तर हे जेव्हा बघते मी हे भयान सत्य आहे आणि हे भयान सत्य मी एक नाही 2 दिवसात अशी 3 प्रकरणं राजकारण्यांची आली आहेत आणि ती प्रत्येक प्रकरण बघून एक तर आता जी माहिती आली आहे कोणी शिंदे गटाचं आहे, कोणी यांच्या अजित पवार गटाचं आहे, ते सगळं बघून असं भयान चित्र तयार झालं आहे आणि मला खरंच आता काय दाखवावं आणि काय नाही अशी परिस्थिती झाली आहे। खरं तर मॅडम, वैष्णवीचा आता मृत्यू झाला आहे, तिचं एक लहान बाळ आहे, त्या बाळाच्या फ्युचरबद्दल पण खूप चिंता व्यक्त केली जाते। कारण तिच्या लग्नामध्ये ज्याप्रमाणे 1 कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला, 51 तोळे सोनं दिलं, फॉर्च्युनर गाडी दिली, चांदी दिलं, आता हा संपूर्ण पैसा जो आहे तो कोणाचा त्यावर अधिकार असू शकतो आणि तो कोणासाठी वापरला पाहिजे? मला स्पष्टपणे वाटतं की ह्या कुटुंबाची जेवढी प्रॉपर्टी आहे, जेवढे ॲसेट्स आहेत ते सगळे जप्त होऊन ऑक्शन करून सगळेच्या सगळे पैसे त्या बाळाच्या नावावर गेले पाहिजेत। आणि ह्या लोकांना खरंच म्हणजे आधी त्यांना शिक्षा भोगून मग त्यांना अक्षरशः भिकाऱ्यासारखी त्यांची परिस्थिती झाली पाहिजे। कारण जो छळ त्यांनी मानसिक, शारीरिक आणि मारहाणीने केला आहे त्याला अक्षम्य आहे तो। म्हणजे तो बाळ सध्या लहान आहे, पण हे पैसे काय त्या म्हणजे FD स्वरूपात, कुठल्या स्वरूपात हे करू शकतो? नाही, ह्याचे ऑक्शन करून हे सगळे पैसे जे आहेत ते FD मध्ये ठेवून त्या बाळाला दिले गेले पाहिजे। आणि मॅडम, तुम्ही ज्या थार गाडीबद्दल उल्लेख केला आहे तो नेमका तो चोंदे आहे कोण आणि
त्याचं संपूर्ण प्रकरण काय? त्याची पण त्यात सुयश चौंदेची आई पण काही माजी सरपंच आहे आणि तिचं पण तसंच म्हणजे राजकीय पाठबळ खूप आहे तिला पण. आणि एवढंच नाही तर त्यांचे जे काही इन्स्टाचे व्हिडिओज आहेत, काही डाउनलोडेड व्हिडिओज माझ्याकडे आले आहेत, ते बघून पोलिसांच्या देखत त्या ज्या बँड गाड्या असतात त्या बँड गाड्या ते मिरवत आहेत. अतिशय शॉकिंग. म्हणजे ते व्हिडिओ खरंच तुम्ही दाखवा, इतके हॉरिबल आहे. आणि पोलीस उभे असताना त्यांच्या देखत हे गाड्यांच्या मिरवणुकी काढतायत, सगळ्या फ्लॅशिंग लाईट्सनी त्या गाड्या मिरवत आहेत. आणि ह्याच्यावरनं सरळ दिसतं आहे की हे फारच इन्फ्लुएन्शियल लोक आहेत. रोज जे नवीन नवीन रिपोर्ट्स येत आहेत वैष्णवीच्या मृत्यूबद्दल, त्यातून कुठेतरी शंका उपस्थित होती, तिची आत्महत्या आहे की हत्या आहे. काय वाटतं तुम्हाला? कारण पोलिसांनी जेव्हा कोठडी वाढून मागितली हगवणे परिवारातील सदस्यांची, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं, आमच्याकडे नवीन नवीन खुलासे येत आहेत, त्या संदर्भात आम्हाला चौकशी करायची. नाही, कसं आहे की आधी तिचे वडील जे म्हणाले की मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती, आणि मी जेव्हा म्हणजे 8:30ला ते म्हणाले की मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती, आणि मग CCTV फुटेजमध्ये येत आहे की वडील तिला गाडीत घालताना दिसत आहेत. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये खूप डिस्क्रिपन्सी येत होती. आणि एवढंच नाही तर तिचे वैष्णवीचे वडील तर मला सातत्याने तेच म्हणतात की ताई तिचा आत्महत्या नाहीच आहे, तिचा घात केला आहे. हा शब्द ते परत परत वापरत आहेत आणि त्याला काहीतरी कारण नक्कीच असेल. आणि आता तिसरं म्हणजे जी रिमांड नोट आली आहे त्याच्यात देखील पोलिसांनी हेच व्यक्त केलं आहे की ही कदाचित हत्या असेल. आणि आता हे जे PM रिपोर्ट नंतर जेव्हा कळत आहे की 15 जखमा 24 तासाच्या आतल्या आहेत, पण मला दिसतं आहे की त्याच्या आधीसुद्धा 3-4 दिवसापूर्वीच्या पण आहेत आणि 5-6 दिवसापूर्वीच्या आहेत. म्हणजे तो कंटिन्युअस छळ करून 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 शेवटी जर ती गेली असेल तर ती आत्महत्या कशी असू शकेल? मला असं वाटतं की याचं नीट इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे. राज्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्यासुद्धा अशा स्वरूपाची होती, त्यांचासुद्धा छळ करून हत्या करण्यात आली होती. आणि इकडे एक विवाहित महिला तिच्याच परिवारामध्ये अशी होती. काय सध्याची परिस्थिती महाराष्ट्राची कशी? ही अतिशय गंभीर होत चालली आहे. आणि याचं मेन कारण तेच आहे की आपण राजकारण्यांना जे राजकारणी आहेत आत्ताचे, त्यांना इतकी अमाप त्यांना सत्तेचा एक माज आहे, यंत्रणेवरचा कंट्रोल आहे, पोलिसांवरचा त्यांचा दबाव जो आहे तो फार वाढत चालला आहे. आणि कुठेतरी आता भानावर येण्याची गरज आहे आणि महाराष्ट्राला नीट करण्याची गरज आहे. शेवटचा प्रश्न, वैष्णवीच्या धीराची एक पोस्ट व्हायरल होतीये सध्या, ज्यामध्ये तो म्हणतोय की मुलीला नाही तर आता सुनेला निवडून द्या. तेव्हा सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी तो लोकसभेवेळी त्याने ते कोट केलेलं होतं, आणि त्यावरून त्याच्या विरोधात ब्लॅकलॅश होतोय आता की स्वतःच्या घरामध्ये अशी परिस्थिती होती. काय सांगाल त्या पोस्टबद्दल? नाही, सुनांना आत्मनिर्भर करा वगैरे वगैरे हे डायलॉग्सच असतात या लोकांचे. आणि हे स्वतःच्या घरात काय करतात हे आता या प्रकरणावरनं नक्कीच दिसलं. तर सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना त्यांनी ते फोटो सकट जे हे टाकलंय ज्याच्यावर तो ट्रोल झालाय, पण हे बघून दिसतंय की फक्त बोलण्यासाठी वेगळं असतं आणि स्वतःच्या घरात त्याच्या अगदी विपरीत करणं ही यांची प्रथाच आहे. तर ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवरून वैष्णवीच्या मृत्यूचा जो संशय वाढलेला आहे, ती मृत्यू नसून आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आहे. कॅमेरा पर्सन योगेश कदम सोबत मी अजय दंजे, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.